ओळी संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बसीमबाई फॅन्स क्लब इंडिया चौथा हिरवा मानकोली या टीम कडून सज्ज होतोय. तळोजा नाईट धमाका आमदार चषक 2026 तब्बल 12 वर्षानंतर खरं तर या स्पर्धेचं दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती गेले कित्येक वर्ष तळोजा नाईट स्पर्धेची आणि त्याच तळोजा नाईट स्पर्धेमधील आज सगळ्यात मोठा लॉट्स तुम्हाला अनुभवायला मिळेल. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल आणि इकडे मात्र पहिलं षटक घेऊन ओळी टीम कडून सज्ज होते गोलंदाज राजदीप. पहिलाच बॉल बॅकफुटवरून स्लॅश केलाय. स्वीपर कव्हर बॉर्डलाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार 6 धावांन करता दमदार आणि दणदणीत सुरुवात करण्यात आली. विनीतच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. आठ धावा धावफलकावर. ओ द स्टम्प्सला बॅकफुटला जाऊन पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार 4 धावांन करता चौकार. बॉल फेस करत असताना सौरभनं मात्र खातं उघडले. ते चौकारानं 4 धावेनं खातं उघडले. टीमची टोटल 12 वर 12 रन्स ऑन द बोर्ड. राजदीप पाटील पुन्हा एकदा सज्ज. ओ द स्टम्प्सला स्क्वेअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सौरभच्या बॅट मधून येतोय हा दमदार फटका. षटकार. च्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत ज्यांनी हा जेल टिपला पाहिला आपण सगळ्यांनीच. आता थोडस कमबॅक करत असताना गोलंदाज तर आमचे कोकणवरून घोषबा यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. ओ फाइंडिंगला त्या ठिकाणी थोडासा थ्रो खराब होता. इकडे आणखीन एक डॉट बॉल येत असताना शेवटला जाता जाता कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र राजदीप पाटीलने केलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वसीमबाई फॅन्स क्लब माणकोली संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 18. 18 विदाउट लॉस. चांगली सुरुवात मात्र करण्यात आली ती टीम माणकोली संघाकडून आणि यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते. जास्त टीम मीटिंग्स घेऊ नका कारण अगोदरच आम्हाला भरपूर उशीर झालाय. आज बराच उशिरानं चाललोय त्यामुळे हे अनाउन्समेंट आमच्याकडून आता वारंवार होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूंना सुद्धा विनंती हीच असणार आहे प्लीज कोऑपरेट करा सगळ्या आमच्या आयोजकांना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 18 धावा धावफलकावर 18 विदाउट लॉस.
आमच्या सभेत आज महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक मच्छिंद्र पाटील सर रोहिंद यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि तळोजा नाईट स्पर्धा म्हटली की संदीप पाटील सर आणि मच्छिंद्र पाटील सर नसतील तर त्या स्पर्धेला मजा सुद्धा नाही आहे. ते त्यांनीच करावं आणि तेच करू शकतात. दोन्ही दिग्गज समालोचक आपल्या बरोबर. त्याचप्रमाणे यापूर्वी आपण पप्पू जलाल सर असतील, त्याचप्रमाणे आमचे अशरफ मामू असतील, त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. शॉर्ट बॉल आहे, हाफ ट्रॅकर, अर्ध्या पिचवर आपटला होता बॉल. भव्य स्वागत झालंय. पहिलाच बॉल पाठवलाय सरळ हवाई सफर करण्यासाठी. षटकार. भव्य स्वागत. संदीप पाटील मुरबीवाला आणि त्यांच्यामुळेच खरं तरी स्पर्धा यशस्वी सुद्धा होते. फुल टॉस आहे, ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दूरवरून चेंडू आणावा लागेल. आणखीन एक बहारदार फटका. षटकार. का इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल. त्यामुळे आय थिंक बॅटरचा रिव्ह्यू होता अंपायर. यस, द रिव्ह्यू लॉस्ट आहे. बॅटिंग टीम लगातार बॅक टू बॅक दुसरा षटकार बसला आणि त्याचमुळे धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होताना पाहायला मिळेल. 30 रन्स ऑन अ बोर्ड, 30 धावा धाव फलकावर. ओके, आतापर्यंत फक्त 8 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 8 बॉलमध्ये 30 धावा. दमदार सुरुवात करण्यात आले. जेम्सचा हाही बॉल पाठवलाय डाऊन दी ग्राउंड आणि समोरच्या दिशेला जेम्सच्या डोक्यावरून ठोकलाय. उत्तुंग. षटकार. तीन षटकारांचा खेळ मात्र सादर केलाय. सुपर बॅटिंग फ्रॉम विनीत. ओ, यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघून बॉलला पाठवला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. फुल टॉस समोरच्या दिशेला ऑन द राईज खेळलाय. एक टप्पा कात बॉल निघालाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. साइड स्क्रीनवर जाऊन आदळतोय. आणखीन एक फटका. चौकार. वीस धावा आतापर्यंत आय थिंक या ओव्हरमध्ये आल्या. 3 षटकार 2 चौकार. जेम्सचा फुल टॉस तोही पाठवलाय आणि प्रत्येक बॉलवर बाउंड्रीज आणि इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे जेम्सची सुटका नाही. या चेंडू पुन्हा टाकावा लागेल. या बॉलवर मिळतील तब्बल 7 धावा
आणि या ओव्हरमध्ये जवळजवळ धाबा आल्या त्या 33. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु रेफर करण्यात आलंय. DRS ची मागणी मात्र करण्यात आली यावेळेस फिल्डिंग टीम कडून फर्स्ट राईट साठी. इकडे मात्र पंचांचं ग्राउंड अंपायरचं म्हणणं आहे की हा नो बॉल आहे, परंतु पाहूया तिसरे पंच काय म्हणतात. ते महत्वाचे आहे सध्याच्या घडीला. 33 धाबा या ओव्हरमध्ये ठोकल्यात. विनीत माळी अवघ्या 8 बॉलमध्ये 39 वर पोहोचलाय आणि काय दाण उडवले अक्षरशः. पाहायला गेलं तर जो निर्णय घेण्यात आला ओळी टीम कडून गोलंदाजीचा आणि जेम्सला देणारं षटक, इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे रिव्ह्यू सक्सेस आहे आणि जेम्सचं षटक मात्र समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वसीमबाई फॅन्स क्लब इंडिया चौथा हिरवा माणकोळी संघाची धावसंख्या अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट होतात. पहिला पॉवर प्ले अक्षरशः फोडून काढलाय. सुपर बॅटिंग फ्रॉम बोथ ओपनर्स. काल 28 धावांचं एक षटक आलं होतं, परंतु आज मात्र जेम्स पाटील ओळी ज्यांना मात्र अक्षरशः 32 धावांचं षटक हाताळलंय माणकोली संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. कमाल बॅटिंग आहे आणि त्यासाठी थोडासा मी तर म्हणेन गोलंदाजी सुद्धा साजेशी झालेली नाहीये. गोलंदाजांनी सुद्धा भरपूर चुका केल्या, फुल टॉस टाकले, हाफ ट्रॅकर होते आणि त्याचमुळे कुठेतरी गोलंदाजाची सुद्धा तेवढ्याच चुका होत्या या ओव्हरसाठी. 2 ओव्हर्समध्ये 50 आणि त्याचमुळे धावसंख्या मात्र किती मोठी होईल याची कल्पनाच न केलेली बरी. पाहूया पुढे काय घडतंय. कमबॅक मात्र कशा पद्धतीनं केला जाईल. ओळी टीम कडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होईल तो जॉन्टी जोशी. दोन ओव्हर्स मध्ये 50. पॉवर प्ले संपलाय. शॉर्ट बॉल आहे यावेळेस मात्र स्लॅश केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. सिंगल घेतली जाईल. 1 रन. थोडं कमबॅक करावं लागेल जॉन्टीला आणि आता मात्र हे अपेक्षित सुद्धा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता जर षटकामध्ये सुधारणा केली नाही, गोलंदाजीमधली सुधारणा दिसली नाही तर फार कठीण होऊन जाईल. सध्याच्या घडीला वसीमबाई फॅन्स क्लब इंडिया चौथा हिरवा माणकोली संघ सुसाट वेगाने पळतोय मैदानामध्ये आणि त्याचमुळे जॉन्टीवर आता मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. ओळी संघाकडून नक्कीच कुठेतरी तारणहार, कुठेतरी एखादं चांगलं षटक अपेक्षित असेल ते ओळी संघाच्या समर्थकांना. परंतु पाहूया ज्या पद्धतीनं सुरुवात झाली. विनीत माळी 8 बॉलमध्ये 39, सौरभ माळी 5 बॉलमध्ये 11. यावेळेस मात्र उत्तुंग भिरकावून दिलाय. ऑन साइडला वाईड लॉंगर बॉर्डरलाईनच्या बाहेर गगनभेदी षटकार. नाईक आणि जितेंद्र घर धाकटा खांदा टीमची जोडी ज्यानं 56 धावांची भागीदारी केली होती आणि या भागीदारी मात्र मोडीत काढले आणि सर्वोत्तम भागीदारीचा उच्चांक नोंदवलाय. काय जबरदस्त बॅटिंग. रिव्हर्स स्वीपचा कलात्मक फटका. 4 धावा चौकाराच्या सहाय्याने तब्बल धावफलकावर 61. हायएस्ट पार्टनरशिप इन दिस टुर्नामेंट. तळोजा नाईट धमाक्यामध्ये सर्वोत्तम भागीदारी माणकोली संघाचे ओपनर्स विनीत माळी आणि सौरभ माळी यांच्या नावावर. क्लास बॅटिंग मात्र पाहायला मिळाले आतापर्यंत. 10 बॉलमध्ये 49 धावांवर खेळतोय आणि इथे मात्र स्ट्रोक कबसला बीट करत चाललाय. विनीत माळीचं अर्धशतक धावफलकावर. वॉलफ्रेड एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. माणकोलीच्या विनीतनं ठोकलंय. तळोजा नाईट धमाक्यामध्ये हे अर्धशतक, या स्पर्धेमधले दुसरं अर्धशतक. सुपर बॅटिंग फ्रॉम विनीत माळी. काल सरफराज शेख कोणी संघाचाच खेळाडू ज्यानं मात्र 14 बॉलमध्ये 52 कुठल्या होत्या आणि दुसरा फलंदाज. आणखीन एक मोठा फटका स्क्वेअर लेगला, परंतु उंच उडी मारत जयेश पाटीलला मात्र आपला ऍथलेटिक्स दाखवलंय. उंच उडी झेपावत संपूर्णपणे झोकून दिलं होतं. शरीर जवळ हवेमध्ये होतं. असं वाटलं होतं कुठेतरी हा ही बॉल 6 धावांकरता निघालाय की काय,
परंतु त्याच वेळेला मात्र ओळी संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू मात्र धावून आलाय. ओ व्हाट अ सेव्ह. बघा प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या समोर कोणी उभे राहू नका, थोडे लांब उभे राहा. ओ यावेळेचा हा फटका फसलाय. बॉल हवेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कॅच ड्रॉप. संपूर्णपणे दबावाखाली खेळतोय की काय ओळी संघ असंच मात्र वाटायला लागलंय. कुठेतरी ब्रेक थ्रू मिळाला असता, जॉन्टीला पहिली विकेट ओळीला मिळाली असती, परंतु तेही घडलेलं नाहीये. बॉल सीमा पार निघालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा लागल्यात वसीमबाई फॅन्स क्लब इंडिया. चौथा हिरवा माणकोली संघाची धावसंख्या बिनबाद 70 धावा. या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावसंख्या जर बघितली आपण तर धाकटा कांदा संघानं काल 79 केल्या होत्या. काय बॅटिंग आहे. आणि इकडे जर आपण बघितलं तर कदाचित तो उच्चांक तर मोडीत काढला जाईल असं दिसतंय, कारण इथून रोखणं या दोन्ही फलंदाजांना फार कठीण झालंय. प्रत्येक गोलंदाज मात्र महागडा ठरलाय. राजदीपला मात्र पुन्हा एकदा आय थिंक आमंत्रण देण्यात आलंय. तो संघाचा मुख्य गोलंदाज सुद्धा आहे. स्ट्रायकर बॉलर राऊंड स्टम्प्स. व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका. बॉलला पाठवले सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक बहारदार कलात्मक विनीत माळीचा षटकार. आणि यापेक्षा आक्रमकता काय असू शकते. अक्षरशः दाणा दाण उडवले मित्र म्हणेन गोलंदाजांची. हा सुद्धा फुल लेंथ होता, प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. थोडासा नाराज झाला विनीत. डॉट बॉल खेळत असताना निर्धाव चेंडूची सांगता. राजदीप पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता. 18 धावांना सुरुवात केली होती षटकाला, परंतु शेवटला 2 चेंडू ते डॉट काढले होते त्यानं. ओ हा स्ट्रोक सरळ. ओ कॅचसाठी जायला हवं होतं. हाफ चान्स जरूर होता, परंतु विनीत आहे तिकडे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तर म्हणेन जेलसाठी जायला हवं होतं. भले रिझल्ट काही लागला असता तरी चाललं असतं, परंतु बॉल निघून गेलाय सरळ थर्डमॅनला. 4 धावा मिळतील. नशिबाची साथ सुद्धा मिळापा. चेंडू हवेमध्ये होता आणि इकडे जरूर बाउन्सर साठी गेला. खरं तर बाउन्स घेण्यासाठी गेला होता. टप्प्यावर धावले क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे इकडे मात्र थोडी गफलत झाली. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सर सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय खणखणीत चौकार. स्कोर माणकोलीचा 84 रन्स ऑन बोर्ड. ओ इकडे थोडासा हेलिकॉप्टर लुक दिलाय. फुल लाईन तो खोदून काढलाय. लॉंग ऑन कडे सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. प्रत्येक चेंडू कनेक्ट करताना दिसलाय विनीत माळी आणि म्हणूनच ज्या पद्धतीने त्याचा फॉर्म आहे ना, सुपर डुपर फॉर्म आहे. 17 बॉल मध्ये आतापर्यंत 69 धावांवर सध्याच्या घडीला तो खेळतोय. चांगली साथ मात्र मिळाली सौरभ माळी. 6 बॉल मध्ये 15. राजदीपचा चेंडू जाऊन सरळ स्टंप मध्ये घुसलाय. क्लीन बोल्ड आणि पहिली विकेट मिळेल.
या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवले माणकोली संघानं आणि त्याचप्रमाणे वैयक्तिक धावसंख्या सुद्धा सर्वोत्तमच आहे विनीत माळीची. 17 बॉलमध्ये 69 काय खेळलाय. अप्रतिम इनिंग मात्र साकारले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल वैभव माळी. 85 धावा धाव फलकावर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. त्यामुळे इकडे मात्र लक्ष लागले माणकोली संघाच्या समर्थकांचं की 100 होतील का या मॅच मध्ये. ओदस्टमचा पहिलाच बॉल लॉफ्टेड कव्हर्सला हेलिकॉप्टर. व्हॉट ए शॉट. अद्वितीय फटका पाहायला मिळालाय. अनबिलिव्हेबल स्ट्रोक. यावेळेस मात्र विनीत कडून क्लास पा. पुन्हा एकदा रिप्ले मधून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि तोही हेलिकॉप्टर नाही खेळू शकत. यासाठी मात्र प्रचंड मोठा सराव लागतो. प्रचंड मोठी गुणवत्ता लागते या फटक्यांसाठी. आणि विनीत माळी आणखीन एक वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकलाय. दे धक्का घे छक्का. नऊ षटकार आणि 6 चौकारानं विनीत माळी जाऊन पोहोचला 81 वर. टीमची टोटल 97. 97 धावा. काय खेळलाय संपूर्णपणे. तळोजा नाईट स्पर्धेमध्ये अक्षरशः मित्रमंडळी मैदान दणाणून सोडलंय या वाघानं. चेंज ऑफ पेस होता तोही ओळखलाय. त्यालाही पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. 100 धावा कंप्लीट माणकोलीच्या. 103 धावा धाव फलकावर. क्लास बॅटिंग पाहायला मिळते. 20 बॉल मध्ये 87 धावांवर जाऊन पोहोचलाय. आणि अजूनही जर पाहायला गेलं तर सलगचे 3 षटकार प्रेषित वर. 3 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. आणि विनीत माळी आता मात्र सर्वोत्तम वैयक्तिक शतक ठोकणार का याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं विनीत माळीच्या समर्थकांचं मात्र लक्ष लागलंय. इकडे मात्र मिसकूट झालाय. फटका बॉल हवेत आहे. विकेट किपर धावलाय. झेल तर नाही पोहोचू शकलाय. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलाय आणि रिस्की रन घेण्याचा प्रयत्न मात्र पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. परंतु ज्या पद्धतीनं थोडस प्रथम दर्शनी असं वाटतंय कदाचित डेंजर एंडला जरूर आहे. कदाचित हा धोका होऊ शकतो विनीतसाठी. 87 धावांवर खेळतोय परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्यानं केलाय. परंतु ही रिस्की रन घेण्याचा प्रयत्न पाहूया. इथे विनीत माळी पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही. परंतु फलंदाज बाद आहे. 88 धावांची खेळी. एकदा जोरदार टाळ्या विनीत माळीसाठी. सुपर बॅटिंग. हॅट्स ऑफ आहे विनीत माळी. काय खेळलाय. अविस्मरणीय इनिंग मी तर म्हणेन. आमदार चषक तळोजा नाईट धमाक्यामध्ये 88 धावांची इनिंग आणि सगळेजण त्याचं अभिनंदन करत असताना